छात्राः अधुना वयं पश्यामः संस्कृतनाट्यस्तबकस्य तृतीयं पुष्पं। पश्यन्तु अत्रस्थाः प्रस्तावना। भासः इति संस्कृतनाट्यसृष्टेः प्रथमः नाटककारः। भास हा संस्कृतनाट्यसृष्टीचा पहिला नाटककार. संस्कृतनाट्यसृष्टी म्हणजेच संस्कृतमध्ये रचली गेलेली अनेक नाटकं आणि त्या नाटकांपैकी पहिला नाटककार आहे भास. तस्य शैली सुबोधा च सरसा. त्याची शैली म्हणजेच लेखन कार्य, लेखनामध्ये असणारं कौशल्य. ते कसं होतं तर सुबोध म्हणजे सुंदर बोध करून देणारं, च सरसा आणि सरळ सोपं असं होतं. भासनाटकचक्रे महाभारत कथाम अनुसृत्य. भासनाटकचक्रामध्ये म्हणजे भासाची जी अनेक नाटकं आहेत त्यामध्ये त्याने महाभारत कथाम अनुसृत्य, महाभारत कथांना अनुसरून लिखितः लिहिलेले किंवा लिहिलेला शोकात्मक एकांक, शोकात्मक म्हणजे दुःखरूपी, एकांक एक अंक एक भाग, नाम म्हणजेच कर्णभारम, कर्णभार म्हणजेच भासाने कर्णभारम हे नाटक रचले. कर्णभारममध्ये त्याने कर्णाचे चरित्र त्यामध्ये रचलेले दिसून येते. अस्मिन् प्रसंगे शक्रः नाम इंद्रः याचकरूपेण आगत्य कर्णं कवचकुंडलानि याचते. या प्रसंगामध्ये शक्र म्हणजे इंद्र याचक रूपाने म्हणजेच ब्राह्मण वेश धारण करून आगत्य येऊन कर्णाला कवचकुंडलानी याचते, कवचकुंडले यांची याचना करतो. हे या आत्ताच्या या प्रसंगामध्ये आपल्याला पाठ्यपुस्तकात घेतलेले दिसून येते. सगळ्यांना माहितीच आहे महाभारतात असणारी व्यक्तिरेखा कर्ण. कर्ण जन्मजातच ज्याला कवचकुंडले प्राप्त झालेली असतात सूर्यदेवतेकडून, त्याच्या थोडक्यात वडिलांकडून कवचकुंडले प्राप्त झालेली असतात, ज्यामुळे त्याचे संरक्षण प्रत्येक युद्धामध्ये प्रत्येक पावली पाहिलं तर होत असतं. आणि अर्जुनाला जिंकून द्यायचं असेल, अर्जुनाचा विजय व्हायचा असेल तर सर्वजण प्रयत्न करत असतात की कर्णाची कवचकुंडले कशी काढून घेता येईल. मग त्या ठिकाणी इंद्र ब्राह्मण वेश धारण करून युद्धाच्या पूर्वी त्याची कवचकुंडले काढून घेतात. हे सर्वांनी ऐकलंच असेल, पाहिलं असेल महाभारत कथांद्वारे. तर आपण आता या ठिकाणी पाहूयात ती कवचकुंडले घेतानाचा असणारा हा प्रसंग काय आहे नेमका. बघा, ततः प्रविशती याचकरूपेण शक्रः. ततः म्हणजे नंतर, याचकरूपेण शक्रः प्रविशती. ब्राह्मण वेश धारण करून ब्राह्मण वेशधारी शक्र इंद्र प्रवेश करतो. शक्रः, आता संवाद त्यांचा सुरू होतो. शक्रः वदती, शक्र म्हणतो, कर्णम उपगम्य. कर्णम उपगम्य, उपगम्य म्हणजेच जवळ जाऊन असा अर्थ होतो. उपाधिक गम धातू, जवळ जाऊन. कर्णा जवळ जाऊन, भोहो कर्ण, हे कर्णा, महत्तराम भिक्षाम याचे. महत्तराम म्हणजेच मोठी, भिक्षाम भिक्षा, याचे म्हणजेच याचना करतो आहे किंवा मागणी करतो आहे. मला मोठी भिक्षा हवी आहे असं शक्र म्हणजे इंद्र, ब्राह्मण वेशधारण असणारा इंद्र कर्णाला म्हणतो. कर्ण नेहमीच तुम्हाला माहिती असेल की तो खूप दानशूर आहे. कर्ण त्याची व्यक्तिरेखा दानशूर असणारी आहे आपण पाहतो. आणि त्यामुळे तो जो कोणी काही मागेल तर त्याला कधी तो रिकाम्या हाती पाठवत नाही, किंवा जी मागणी केलेली आहे ती मागणी शक्य तेवढं पूर्ण करण्याचा प्रयत्न कर्ण करतो, हे आपण ऐकलंय. मग आता इथे कर्ण काय म्हणतो बघूयात. दृढं प्रीतोसी भगवन. भगवन म्हणजेच महाराज, ईश्वर, परमेश्वर या अर्थ घ्यायचा की महाराज. दृढं प्रीतोस्मी. दृढं म्हणजेच खूप, पुष्कळ, अधिकम. प्रीतोस्मी, प्रीतः अस्मी. प्रीतः म्हणजे आनंद, अस्मी म्हणजे आहे. म्हणजेच महाराज मला खूप आनंद झाला आहे असं या ठिकाणी कर्ण म्हणतो. एषोहम म्हणजेच एषः अधिकम अहम. अहम एषः नमस्करोमी. मी हा तुम्हाला नमस्कार करतो, किंवा मी तुम्हाला नमस्कार करतो. शक्रः वदती, तो इंद्र म्हणतो, आत्मगतम. आत्मगतम स्वतःशीच. किम नु खलु अहम वदामी. खल्वहमचा विग्रह खलु अधिकम अहम. खलु खरोखर, अहम किम वदामी, मी काय बोलावे. खरोखर मी आता काय बोलावे म्हणजे स्वतःशी विचार करतोय आता इंद्र की मी काय म्हणू. यदि दीर्घायुः भवेत इति वदेयम दीर्घायुः भवेत. जर मी दीर्घायू हो असे म्हटले तर हा दीर्घायू होईल, दीर्घायुष्य त्याचं होईल. यदि न वदेयम मूढ इति मां परिभवती.
जर मी म्हटलो नाही, यदि न वदेयम, जर मी म्हटलो नाही दीर्घायू हो, तर मूढ इति माम परिभवती, मूढ म्हणजे मूर्ख, माम म्हणजे मला, परिभवती, परिभवती म्हणजेच समजतील, म्हणजे हा समजेल की जर मी दीर्घायुष्य हो म्हटले तर खरोखर हा दीर्घायुष्य होईल, आणि जर नाही म्हटले तर हा मला मूर्ख आहे असा समजेल. तस्मात उभयम, तस्मात म्हणजे त्यामुळे, उभयम, उभयम म्हणजे दोन्ही, परिवृत्य म्हणजे हे दोन्ही, या दोन्ही गोष्टी सोडून, परिवृत्य सोडून, या दोन्ही गोष्टी सोडून, त्यागून, किम नु खलु भाषे, खरोखर काय मी आता बोलावे किंवा म्हणावे. भवतु, भवतु म्हणजे असो, दृष्टम, दृष्ट म्हणजे उघडपणे, आता उघडपणे तो व्यवसाय परत म्हणलेला आहे, प्रकाशम, उघडपणे. भोः कर्ण, हे कर्णा, अरे कर्णा, सूर्य इव, चंद्र इव, सूर्य इव म्हणजे सूर्याप्रमाणे, चंद्र इव म्हणजे चंद्राप्रमाणे, हिमवान इव म्हणजे हिमालयाप्रमाणे, सागर इव म्हणजे सागराप्रमाणे, तिष्ठतु ते यशः, ते यशः तिष्ठतु, ते म्हणजेच युष्म सर्वनाम, तव ते, दोन रूप आपण पाठ केलीत बघा, तव ते युवयोः वाम युष्माकं वहा षष्ठी, मग षष्ठीचं एकवचन आहे ते म्हणजेच तुझे, यशः म्हणजे यश, म्हणजेच तुझे जे यश आहे ते यश, सागर इव हिमवान इव चंद्रः इव सूर्यः इव तिष्ठतु, या सर्व गोष्टींप्रमाणे तिष्ठतु म्हणजेच अखंड राहो, कायम राहो, म्हणजेच तुझी जी काही कीर्ती आहे ती दीर्घकाळ या सूर्य, चंद्र, हिमालय असेल, सागर असेल, हे अजूनही कसे स्थिर आहेत पृथ्वीवर, त्याप्रमाणे तुझंही यश पृथ्वीवर कायम टिकून राहो, असा आशीर्वाद तिथे इंद्र कर्णाला देतो. यावर कर्ण काय म्हणतो बघा, भगवन, महाराज किंवा हे परमेश्वरा, ईश्वरा, किम न उक्तम दीर्घायुः भवेत इति, किम न उक्तम, का नाही बोललात, दीर्घायुः भवेत, दीर्घायुषी हो इति असे, म्हणजे दीर्घायुषी हो असे का नाही म्हणालात, अथवा किंवा यद उक्तम तदेव शोभनम, जे बोललात ते सुद्धा कसे आहे, शोभन म्हणजे सुंदर आहे, चांगले आहे. यतः कारण, हतेषु देहेषु गुणाः धरन्ते, हतेषु देहेषु म्हणजेच काय, तर देह गेल्यानंतर किंवा देह संपल्यानंतर, हत म्हणजे मरणे किंवा मृत्यू पावल्यानंतर या अर्थी, कारण देहाचा जो मृत्यू होईल त्या मृत्यूनंतर किंवा देह संपल्यानंतर गुणाः धरन्ते, गुणच धरन्ते म्हणजे टिकतात, राहतात, गुणच जे असतात ना ते देह गेल्यानंतर सुद्धा टिकून राहतात. भगवान किमिच्छसी, महाराज काय इच्छित आहात आपण, किम अहम ददामी, अहम किम ददामी, मी काय देऊ आपल्याला. यावर शक्रहा, इंद्र म्हणतो, ब्राह्मण वेशधारी इंद्र, महत्तराम भिक्षाम याचे, मोठी भिक्षा मागणार आहे, याचना करणार आहे. कर्णः वदती महत्तराम भिक्षाम भवते प्रदास्ये, मोठी जी काही तुमची भिक्षाम आहे, भिक्षा, जी काही तुम्ही इच्छित आहात ती मोठी भिक्षा, भवते म्हणजे आपल्याला, प्रदास्ये मी देईन, म्हणजे मोठी भिक्षा मी आपल्याला देईन. गो सहस्रम ददामी, सहस्रम गोहो म्हणजे गौहू, ददामी देतो, सहस्र म्हणजे हजार, गोहो म्हणजे गाई, गौहू, तर हजारो गाई मी तुला देईन, असं करणं त्या इंद्रांना, ब्राह्मण वेशधारी इंद्राला म्हणतो. शक्रः वदती गोसहस्रम इति, हजार गाई, हजार गाई तुम्हाला देणार या अर्थी. मुहूर्तकम क्षीरम पिबामी, मुहूर्तकम म्हणजेच थोडासा काळ, थोडासा वेळ, क्षीरम म्हणजे दुग्धम, दूध, पिबामी म्हणजे पिईन, म्हणजे मी त्याचं थोडंसंच दूध पिऊ शकेन किंवा थोडाच काळ पिऊ शकेन. नेच्छामी करणं, नेच्छामी, न इच्छामी नेच्छामी, म्हणजे मी इच्छित नाही, मी इच्छित नाही, मला नको आहे, नको आहे. यावर कर्ण म्हणतो किम नेच्छति भवान, भवान न इच्छति किम, म्हणजे तुम्हाला नको आहे काय, आपणाला नको आहे काय. अपर्याप्तम कनकम ददामी, अपर्याप्त म्हणजेच भरपूर असे, विपुल प्रमाणामध्ये, कनकम म्हणजे सुवर्णम सोनं, पुष्कळ प्रमाणामध्ये मी सोनं देतो. शक्र म्हणतो गृहीत्वा गच्छामी, म्हणजे घेतो तो,
सोनं दिलेलं घेतो आणि जातो. परत म्हणतो नेच्छामी नेच्छामी, कर्ण नेच्छामी, मला इच्छित नाही किंवा मला हे सोनंसुद्धा नको आहे असं इंद्र परत देऊन टाकतो. कर्णः वदती तेन हि जित्वा पृथिवीं ददामी, तेन तर मग, या अर्थी घ्यायचं इथे, तर मग जित्वा पृथिवीं ददामी, म्हणजे पृथ्वी जिंकून तुम्हाला मी देतो. पृथिवीं जित्वा ददामी, पृथ्वी मी तुम्हाला जिंकून देतो. शक्रः वदती पृथिव्या किं करिष्यामी, त्या पृथ्वीचे मी काय करू. नेच्छामी कर्ण नेच्छामी, मला इच्छित नाही करणा किंवा मला नको आहे असे त्या ठिकाणी म्हणतो. करिष्यामी या ठिकाणी भविष्यत्काले लृट् लकारः वर्तते, भविष्यकाळी लकार लक्षात ठेवायचा. कर्णः वदती अथवा मच्छिरो ददामी, मच्छिरो म्हणजेच मच्छिरः मम शिरः, षष्ठी तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे हे. माझे मस्तक, माझे डोके, किंवा मी तुम्हाला माझे डोके देतो. शक्रः वदती अविहा अविहा, नको आहे मला, नको आहे. त्या ठिकाणी म्हणतो मला हे नको आहे आणि देव करो, अविहा अविहाचा अर्थ ईश्वर करो आणि तुमचं मस्तक काही निघू नये असंही अर्थ घेता येतो, की परमेश्वर करो आणि असं काही होऊ नये. यावर पुढे कर्ण म्हणतो न भेतव्यम न भेतव्यम, घाबरू नये, आपण घाबरू नये. अन्यदपि श्रूयताम, आणखी देखील ऐकावे. अंगैः सहैव जनितं कवचं कुंडलाभ्याम सह ददामी, अंगैः सहैव म्हणजे अंगांबरोबर किंवा शरीराची जे अवयव सर्व आहेत त्याच्याबरोबरच, जनितम म्हणजे जन्मलेले, कवचम म्हणजे कवच, कुंडलाभ्याम सह ददामी, अंगाबरोबर जन्माला आलेले हे जे कवच कुंडल आहेत ते मी तुम्हाला देतो. यावर शक्रः वदती सहर्षम, हर्षेण सहितं सहर्षम, अव्ययी भावः समासस्य उदाहरणमस्ति. म्हणजे आनंदासहित. ददातु ददातु, द्या द्या, म्हणजे इंद्र खरं पाहिलं तर त्याचसाठी तिथे आलेला असतो. आणि या सगळ्या गोष्टी करणं वरच्या सांगतो की गायी देतो, तुम्हाला पृथ्वी जिंकून देतो, सुवर्ण देतो, तरी त्या सगळ्या गोष्टींचा त्याग करतो. पृथ्वी नको, काही नको असं ज्या ठिकाणी ब्राह्मण म्हणतो. आणि मग त्या ठिकाणी मग शेवटी कर्णच म्हणतो की माझ्याजवळ जे कवच कुंडल आहे आता तुम्हाला देण्यासारखं, ते मी तुम्हाला देऊन टाकतो. यावर लगेचच त्या ठिकाणी इंद्र त्याची याचना करतो, द्यावे द्यावे असा आग्रह त्या ठिकाणी करतो. म्हणजे हा प्रसंग या तिसऱ्या पुष्पामध्ये आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या तीनही पुष्पांपैकी कोणत्याही पुष्पातील तुम्हाला ओळी भाषांतरासाठी विचारल्या जातील, तरी कृपया आपण सर्वांनी या तीनही पुष्पांचं भाषांतर समजून घेऊन लिहा. वारंवार वाचन करा. संस्कृत त्या पुष्पांचं वाचन करा. संस्कृत जितकं वाचाल तेवढं तुम्हाला ऐन परीक्षेमध्ये लिहायला सुद्धा अर्थ सोपा जाईल. प्रश्नांची उत्तरं पण माध्यम भाषा उत्तरतं, ते प्रश्न सगळे भाषा अभ्यासात असणारे सॉल्व करा, तेही विचारले जातील. आणि तसेच या तिसऱ्या पुष्पात असणारे हे जे शब्द आलेले आहेत, हे शब्द देखील तुम्ही वहीमध्ये उतरवून काढा आणि लक्षात ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. अधुना अस्माकं सप्तमः एषः पाठः अत्र समाप्तः. धन्यवादः.